लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले, तेव्हा तेथे त्यांनी येशूला व त्या अपराध्यास एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे क्रुसावर खिळले. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. प्रभूचे शुभवर्तमान. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये हिटलरने यहुदी लोकांचं फार मोठं हत्याकांड केलं आणि त्यांना छळछावणीमध्ये डांबून ठेवलं. आणि या छळछावणीची एक उच्वीच ह्या जागी म्हणजे पोलंड देशामध्ये उच्वीच नावाची जी छळछावणी त्यावेळेला निर्माण करण्यात आलेली होती, तिथे हजारो आणि लाखो यहुदी लोकांना त्यांनी डांबून ठेवलं होतं. त्या छळछावणीमध्येच एक एली विझेल नावाची व्यक्ती होती, जी पुढे त्या छळछावणीमधून तिची सुटका झाली त्या व्यक्तीची. आणि त्या व्यक्तीने शांततेसाठी आणि समाजामध्ये एकात्मता असण्यासाठी त्यांनी कार्य केलं. 87 वर्षाचं ते जीवन जगले आणि त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं होतं. एली विझेल यांनी त्यांच्या अनुभवावरती एक पुस्तक लिहिलं, ज्या पुस्तकाचं नाव नाईट किंवा रात्र. त्या पुस्तकामध्ये ते लिहितात की मी ती रात्र कधीच विसरणार नाही. ती छळछावणीतील पहिली रात्र, ज्याने माझ्या आयुष्याला 7 वेळा सीलबंद केलेल्या एका लांब रात्रीमध्ये बदललं. तो धूर मी कधीच विसरणार नाही. ज्या मुलांचे शरीर मी निशब्द आकाशाखाली धुरात रूपांतरित झालेले पाहिले, त्यांचे कोवळे चेहरे मी कधी विसरणार नाही. माझा विश्वास कायमचा भस्मसात करणाऱ्या त्या ज्वाला मी कधीही विसरणार नाही. स्वप्नभंग करणारी शांतता मी कधीही विसरणार नाही. ज्याने मला जगण्याच्या इच्छेपासून सर्व काळ वंचित ठेवले, ती रात्र मी कधी विसरणार नाही. मी ते क्षण कधीच विसरणार नाही, ज्यांनी माझ्या देवाचा आणि माझ्या आत्म्याचा खून केला आणि माझी स्वप्नांची राख केली. ती रात्र मी कधीच विसरणार नाही. मी त्या गोष्टी कधीच विसरणार नाही, जरी मला स्वतः देव असेपर्यंत जगण्याची शिक्षा झाली होती, तरी सुद्धा मी कधी विसरणार नाही. ते दुसऱ्या एका ठिकाणी लिहितात, किंवा जेव्हा शब्द तुम्हाला त्याच्या कोठडीतल्या कैद्यांच्या जवळ आणतात, त्याच्या बेडवर एकट्याने मरत असलेल्या रुग्णाच्या आणि उपाशी मुलाच्या जवळ आणतात, तेव्हा ती प्रार्थना असते. एली विझेल यांनी छळछावणीमधल्या आठवणी नाईट किंवा रात्र या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. प्रार्थनेच्या सामर्थ्याबद्दल, दुःखाच्या पार्श्वभूमीवर क्षमाशीलतेबद्दल ते लिहित आहेत. ते मनापासून ज्यांनी त्याचा छळ केला त्यांना क्षमा करू शकले, म्हणून ते शांतीचं जीवन जगू शकले आणि शांतीचं नोबेल पारितोषिक त्यांना बहाल करण्यात आलं. ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशी उदाहरणं आपल्याला जगामध्ये दिसून येतात, जे ख्रिस्ताच्या क्षमादानाने, जी ख्रिस्ताने क्रुसावरून जे उद्गार काढले, आणि केवळ उद्गार नव्हते तर त्याच्या अंतकरणाचा तो हुंकार होता, आवाज होता, मी हे पित्या त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत हे त्यांना समजत नाही. जगाला एक मोठी शिकवण दिली. क्षमादान करणं केवळ ओके मी तुला क्षमा केलेली आहे, जा तू, तसं नाही आहे. तो काय करतोय हे त्याला समजत नाही, म्हणून त्याला क्षमा कर. त्याची त्याला जाणीव नाही आहे, परिणाम काय होणार आहे याची त्याला जाणीव नाही आहे, म्हणून त्याला क्षमा कर. नेल्सन मंडेला, जे दक्षिण आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीय आणि गोऱ्या लोकांमध्ये जो संघर्ष सुरू होता आणि त्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला आणि त्यासाठी त्याला 27 वर्ष तुरुंगामध्ये डांबण्यात आलं. त्या 27 वर्षाच्या काळामध्ये
त्याला अनेक अपमानास्पद असे अनुभव आले. इतके टोकाचे अपमानास्पद अनुभव की त्याला त्याचीच खाच खोदायला लावली. त्यालाच पावडा आणि कुदळ दिलं आणि बंदुकीच्या टोकावरती त्याला सांगितलं की ही खाच खण, आणि त्या खाचेमध्ये त्याला झोपायला सांगितलं, आणि त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या अंगावरती लघवी केली. एवढं अपमानास्पद वागवलं. परंतु जेव्हा त्याचा लढा यशस्वी झाला, 27 वर्षानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली, दक्षिण आफ्रिकेचा पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष किंवा पंतप्रधान म्हणून त्याला निवडण्यात आलं, तेव्हा जो अधिकारी त्याच्या अंगावरती ज्याने लघवी केली होती त्याने त्याला मंत्रिमंडळात घेतलं. अशासाठी की जे आतापर्यंत झालेलं आहे, जो द्वेष झालेला आहे, जो झगडा झालेला आहे, जेवढं नुकसान झालेलं आहे हे पुरेसं आहे. हे आता आपल्याला पुढे न्यायचं नाहीये. म्हणून मी तुला क्षमा केलेली आहे. तू माझा काल अपमानित केलेला आहे, तू माझे हाल केलेले आहेत, मला तुझा बदला घ्यायचा नाहीये. आणि म्हणून तो देश नव्याने उभा राहू शकला. देशामध्ये दोन्ही रंगाची लोक एकत्र राहू लागली. दोन्ही रंगाच्या लोकांमध्ये सगळे व्यवहार होऊ लागले. ख्रिस्ताठाई जमलेला माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कारण त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा विचार माहीत होता. नेल्सन मंडेलाने नवा करार वाचलेला होता, नवा करार त्याला माहिती होता, जवळजवळ त्याला ठार केलं होतं, तरी सुद्धा त्यांनी त्याचा बदला घेतला नाही. प्रभू येशू, क्षमा, हे सगळं ठीक आहे, परंतु जे मंडेलाने केलं हे मानवी दृष्टिकोनातून शक्य नाही आहे. परंतु जेव्हा येशू आपल्या विचारामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये आणि आपल्या एकंदर जगण्यामध्ये जेव्हा मिसळतो, ज्याप्रमाणे पवित्र मिसामध्ये जो द्राक्षरस अर्पण केला जातो, त्या द्राक्षरसामध्ये जेव्हा प्रभू येशू मिसळतो तेव्हा त्या द्राक्षरसाचं रूपांतर रक्तात होते, येशूच्या रक्तात होते. हा आपला विश्वास आहे. जी भाकर इथे आपण अर्पण करतो ती भाकर राहत नाही, तर त्या प्रार्थनेनंतर, अभिषिक्तानंतर त्याचं रूपांतर येशूच्या शरीरात होते. हा आपला विश्वास आहे, ही आपली श्रद्धा आहे. तसं आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत येशू मिसळत नाही तोपर्यंत आपण माणसासारखे वागतो, माणसासारखं आपण प्रतिसाद देतो, माणसासारखे बोलतो, माणसासारखे आपण संशय किंवा सूड आणि या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये खदखदत असतात. परंतु जेव्हा येशू आपल्या जीवनामध्ये मिसळतो तेव्हा आपलं जीवन बदलत असतं. बायबलमध्ये आपल्याला अनेक उदाहरणं सापडतात. अगदी उत्पत्तीच्या, बायबलमधल्या पहिल्या पुस्तकामध्ये, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 13व्या अध्यायामध्ये अब्राम आणि त्याचा पुतण्या लोट, ते दोघंही चांगल्या अशा जागेमध्ये राहत होते. आणि जेव्हा त्याला जाणवलं की त्याच्या नोकरांमध्ये, ह्याच्या नोकरांमध्ये, त्याच्या जागेमध्ये, ह्याच्या जागेमध्ये, त्याच्या गुरांवरून, ह्याच्या ढोरांवरून बाचाबाची होते, झगडे होते, आणि म्हणून अब्राहमने त्याला सांगितलं की तुला जो प्रदेश पाहिजे तू घे, तुझं कुटुंब तुम्ही एकत्र राहा, आम्ही आमचं कुटुंब एकत्र राहतो. आणि लोटने जो हिरवा प्रदेश होता, जो नदीकाठचा जागा होती, ती त्याने निवडली. लोट लहान होता, पुतण्या होता, अब्राहम मोठा होता, तरी सुद्धा अब्राहमने सांगितलं तुला जे हवं ते तू घे. आणि लोटने तसं केलं. पुढे लोट ज्या ठिकाणी राहत होता तिथे एका गटाने त्याच्यावरती आक्रमण केलं, हल्ला केला, आणि तेव्हा त्याच्या मदतीला अब्राहम गेला. अब्राहमाने त्याला मदत केली आणि त्याची शत्रूपासून सुटका केली. पुढे आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 27व्या अध्यायामध्ये पाहतो, याकोब आणि एसाव दोघी जुळे भाऊ, जो आणि याकोब लहान, एसाव पहिला जन्माला आला, नंतर याकोब जन्माला आला. आणि त्याच्यानंतर इसाहाकाचा हक्क हा एसावला मिळायला पाहिजे होता, परंतु आईनेच तो याकोबला मिळवून दिला. आणि त्यामुळे एसावच्या मनामध्ये राग होता आणि एसाव याकोबाला मारायला पाहत होता. त्याच्या आईने त्याला मामाकडे पाठवलं. त्या दोघांमध्ये प्रचंड शत्रुत्व होतं, याकोब आणि एसाव. याकोब आणि त्याची मंडळी वाटेमधून जात असताना समोरून एसाव येत होता आणि एसाव घाबरला, कारण दोघं आमने सामने आले तर आता दोघांवरती हल्ला होईल, खून रक्त सांडेल आणि दोघांमध्ये झगडा होईल. एसाव बोलला की आता आपला झगडा होईल. मात्र एसाव मामाकडे जात असताना त्याला देवाचं दर्शन घडलं होतं. याकोबाला देवाचं दर्शन घडलं होतं की देवदूत शिडीवरून स्वर्गात जातात आणि खाली पृथ्वीवर उतरतात, हे याकोबाने पाहिलेलं होतं.
आणि म्हणून ते दोघं एकमेकांना गळाभेट करून एकमेकांना क्षमा करून त्या दोघांची भेट झाली. ही आपण 33व्या अध्यायामध्ये वाचतो. याकोबाची मुलं योसेफला विकतात, योसेफला कोरडे विहिरीमध्ये टाकतात आणि त्याला विकतात. आणि तोच योसेफ जिथे विकला जातो त्या इजिप्त देशामध्ये पंतप्रधान होतो. इथे इस्रायलमध्ये दुष्काळ पडतो आणि धान्यासाठी ते इजिप्तमध्ये जातात. योसेफ त्याला ओळखतो, पण ते योसेफला ओळखत नाही. म्हणून योसेफ त्यांचा बदला घेत नाही. योसेफ त्यांना वेगळ्या वाईट रीतीने वागवत नाही आणि तिथेच आपल्या भावांना ठेवून घेतो. आणि ती जी 12 घराणं 12 भाऊ तिकडे राहतात तीच पुढे फारो राजाच्या गुलामगिरीमध्ये तिथे वाढतात आणि नंतर मोशेच्या नेतृत्वाखाली परमेश्वर त्यांना सोडवतो. नवीन करारामध्ये आपण पाहतो लूकच्या शुभवर्तमानामध्ये 15व्या अध्यायामध्ये उधळा पुत्र जो आपल्या बापाकडून सगळा हिस्सा मागतो आणि सगळं उधळून टाकतो, नंतर तो भानावर येतो, जागेवर येतो. त्याला वाईट वाटतं, दुःख वाटतं की माझ्या पित्याच्या घरामध्ये कितीतरी नोकर चाकर आहेत, त्यांना खायला कितीतरी अन्न आहे आणि मी अण्णा वाचून इथे भुकेने तडफडतो. मी माझ्या पित्याकडे जाईन, माझ्या बापाला सांगेन, बापा मी तुझ्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे, मला क्षमा कर, मला वागवून घे, मी तुझ्याकडे तुझ्या नोकरासारखा राहीन. परंतु बाप त्याची वाट पाहत होता. बाप रोज रस्त्यामध्ये डोकावून पाहत होता माझा मुलगा कधी परत येईल. आणि म्हणून तो सांगतो की लवकर एक झगा आणा, जोडे आणा, त्याच्या बोटामध्ये अंगठी घाला आणि मेंढरू कापा, बँड वाजंत्री वाजवा, कारण माझा मुलगा हरवला होता तो सापडला आहे, मेला होता तो जिवंत झालेला आहे. बाप म्हणजेच जो परमेश्वराचं प्रतीक आहे तो त्याला क्षमा करतो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये पेत्र येशूला प्रश्न विचारतो की प्रभूजी, माझ्या भावाने माझ्यावर अन्याय केला, माझा अपराध केला, तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? आणि पेत्र प्रश्न पण विचारतो आणि उत्तर पण तोच देतो, 7 वेळा क्षमा करावी का? कारण योबाच्या पुस्तकामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की भावाने बहिणीने जर अपराध केला तर 2 वेळा किंवा 3 वेळा क्षमा करावी. सिराकच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की 4 वेळा क्षमा करावी. म्हणजे जास्तीत जास्त 4 वेळा आपल्या भावाला क्षमा करावी असं यहुदी धर्मामध्ये, नियमशास्त्रामध्ये, कायद्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पेत्राला इथे बरं वाटतं की मी माझ्या प्रभूला 7 वेळा सांगितलं आहे, म्हणजे प्रभू मला शाबासकी देईल, माझी पाठ थोपटील, माझं अभिनंदन करील असं त्याला वाटलं. पेत्र खरोखरच उदार पण होता आणि उधळाई देखील होता. त्याच्या उत्तराची प्रशंसा करण्यासाठी आपण क्षमाशीलतेचा नियम, यहुदी नियम लक्षात ठेवला पाहिजे. जर तुमच्या भावाने पहिल्यांदा तुमच्या विरुद्ध क्षमा केली तर अपराध केला त्याला क्षमा करा, दुसऱ्यांदा केली त्याला क्षमा करा, तिसऱ्यांदा केली त्याला क्षमा करा, पण पुढे काही सांगितलेलं नाही. आणि म्हणून पेत्र सांगतो की 7 वेळा करायची का? पेत्र तसा नियमाच्या कायद्याच्या पुढे जातो, अधिक उदार होतो असं त्याला दाखवतो. कदाचित येशूने त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणेल, शाबास पेत्रा, तू खरोखर महान आहेस. आणि जेव्हा उत्तर येशूने दिलं 7 वेळा नाही तर 7च्या 70 वेळा. म्हणजेच जेव्हा जेव्हा तुझा भाऊ, तुझी बहीण, तुझी आई, तुझे वडील, तुझी मुलं जेव्हा चुका करतील, अपराध करतील, तेव्हा त्याला तू क्षमा करावी. 7च्या 70 वेळा का? म्हणजेच अनिश्चित काळासाठी. जितक्या वेळा कोणी आपल्या विरुद्ध पाप करतो तितक्या वेळा आपण त्याला क्षमा करण्यास तयार असलं पाहिजे. आता तुम्ही मला सांगाल की फादर हे कसं काय शक्य आहे? हे म्हणून मी सांगितलं की जर येशू आपल्यामध्ये मिसळला तर हे शक्य आहे. येशू जर मिसळला नसेल, येशू वजा माझं जीवन असेल, तर सर्वसामान्य मानवी जीवनासाठी हे शक्य नाही आहे. आणि म्हणून ख्रिस्ती म्हणून आपण निराळे आहोत. येशूने आपल्याला शिकवलेल्या एकमेव प्रार्थनेत तो आपल्याला हे वाक्य बोलण्यास भाग पडतो. तो काय सांगतो? जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. पहिली कंडिशन काय आहे की आपला ज्याने अपराध केलेला त्याला आपण क्षमा करतो असं गृहीत धरलेलं आहे प्रार्थनेमध्ये. आणि जेव्हा आपण असं करतो तेव्हा परमेश्वर सुद्धा आपल्या अपराधांची क्षमा करतो. बंधू भगिनींनो, क्षमा हा खरोखरच एक पूल आहे, सेतू आहे, जोडणारा आहे. 2 माणसं, 2 तुटलेली मनं हे जोडणारा
हा क्षमेचं काम करतो. क्षमा हा पूल आहे. देवाने आपल्या सर्वांची प्रार्थना ऐकावी असं जर आपल्याला वाटत असेल आणि जर आपल्याला स्वर्गात पोहोचायचे असेल तर आपण ह्या क्षमेच्या पुलावरून, क्षमेच्या सेतूवरून चालले पाहिजे. जो क्षमा करण्यास नकार देतो तो जणू काही हा पूल एखाद्या बॉम्बने उडवून देतो. तू इकडे यायचं नाही, मी तिकडे यायचं नाही, आपला तुझा माझा काही संबंध नाही आहे, तू माझ्याशी बोलायचं नाही, तू माझ्याकडे काही मागायचं नाही, मी तुला काही देणार नाही, आणि आपल्या स्वतःच्या तारणाचीच आपण तोडफोड करतो. जे युक्रेन आणि रशियामध्ये सुरू आहे, एक एक बिल्डिंग आणि शहराच्या शहर आणि गावाच्या गावं उद्ध्वस्त करत आहेत, हे आपण येणाऱ्या पिढ्या आपण उद्ध्वस्त करत आहोत. हे कधी आपल्याला समजत नाही. जे आपल्यावर अन्याय करतात त्यांना फक्त क्षमा करायलाच नाही तर त्यांच्यावर येशू आपल्याला प्रेम करायला शिकवतो. केवळ क्षमा नाही, तुमच्या शत्रूवर तुम्ही प्रेम करा. जे तुमचा द्वेष करतात त्यांच्याशी चांगलं वागा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर तुम्ही जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम केलं तर तुम्ही कोणत्या उपकाराची अपेक्षा करावी? त्यांनी माझ्यावर प्रेम केलं, मी त्याच्यावर प्रेम केलं. त्यांनी मला जेवायला बोलवलं, मी त्याला जेवायला बोलवलं. त्यांनी मला पैरणी केली, मी त्याला पैरणी केली. त्याच्यामध्ये उपकार ते कसले आहेत? त्याच्यामध्ये उपकार कसले नाही आहेत? गरिबांना मी भोजन दिलं का? गरिबांची मी सेवा केली का? जे त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर पापी लोक देखील प्रेम करतात. आणि जे तुमचं चांगलं करतात त्यांच्याशी तुम्ही चांगलं वागलात तर कसल्या उपकाराची तुम्ही अपेक्षा करतात? तो चांगला आणि काही लोक सांगतात ना, मी चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट. कुत्रा पण तसंच असतो. त्याच्यावर आपण प्रेम केलं तर तो आपल्या प्रेमाशी आहे. त्याच्यावर तुम्ही रागावून बघा, तो पण उलटा रागावून येतो. माणसामध्ये आणि आपल्यामध्ये त्याच्यामध्ये काही फरक आहे ना, कारण पापी सुद्धा तसंच करतात. आणि ज्यांच्याकडून परत मिळण्याची आशा आहे त्याला जर मी उसनं देत असेल तर मी उपकार तो कसला करतो? कसला उपकार करतो? पापी सुद्धा पापी लोकांना तेवढीच रक्कम देतात, काही वेळेला व्याजी देतात आणि उसने देतात, कारण ते मला मिळणार आहे. व्याजाने पैसे देणे बायबलनुसार नियमापेक्षा जास्त व्याज उकळणे पाप आहे. म्हणून बँका आहेत, म्हणून अधिकृत व्यवस्था आहे, बँकिंग व्यवस्था आहे. त्याच्या पलीकडे आपण खाजगीरित्या काही करत असेल, एक प्रकारे दुसऱ्याचं रक्त शोषण्यासारखं आहे. कारण त्याच्याकडे तेवढं व्याज देण्यासाठी पैसा नसतो. आणि तसं जर आपण करत असू तर आपण पापामध्ये सहभागी होतो. मग माझा पैसा मी काही पाहिजे ते करीन, काही पाहिजे ते करीन, मग तू येशूच्या विरोधात आहे. तू बँकेमध्ये ठेव, कुठे आणखीन चांगल्या मार्गामध्ये गुंतव, तिथून येणारं व्याज रास्त आहे, त्यामध्ये काही चुकीचं नाही. तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि त्यांचं चांगलं करा आणि परतीची कोणतीही आशा न ठेवता उसने द्या. ही जी वचनं तुम्हाला मी सांगितली लूकच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्याय 27 ते 34. जर कोणी म्हटलं की ख्रिस्ती धर्म अयशस्वी झालेला आहे, ख्रिस्ती धर्म फेल आहे, ख्रिस्ती धर्म फेल नाही आहे. धर्म बरोबर आहे, बायबल बरोबर आहे. उलट धर्म जगणाऱ्यांनी जर हे बायबल जगलं तर धर्म यशस्वी होईल. म्हणून महात्मा गांधींनी काय सांगितलं? मला येशू आवडतो, मला ख्रिस्त आवडतो, मला बायबल आवडतं, पण मला ख्रिस्ती लोक ज्यांनी येशूच्या नावाने बाप्तिस्मा स्वीकारलेले, जे येशूचे अनुयायी झालेले आहेत, ते तसं पाळत नाहीत. क्षमा करण्याविषयी येशूची शिकवण अगदी स्पष्ट आहे. त्याचं उदाहरण आणि अतिशय खात्रीदायक उदाहरण, येशूने पेत्र, ज्याने येशूला 3 वेळा नाकारलं, त्यालाच ख्रिस्त मंडळीचा प्रमुख त्याला नेमलं. त्याच्याच नावाने किंवा त्याच्याद्वारे ख्रिस्त सभा सुरू केली, त्याच्यावरती ही जबाबदारी सोपवली. येशूने विश्वासघाताला आशीर्वादामध्ये बदलून यहुदा इस्करियोतला मदत केली, क्षमा केली. यहुदाला पण, ज्याने येशूचा घात केला त्याला पण त्याने क्षमा केली. मात्र तो क्षमा स्वतःला करू शकला नाही. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला तेव्हा त्याने भाकर घेतली, आशीर्वाद दिली, भाकर मोडली आणि शिष्यांना दिली, हे माझं शरीर आहे,
हे तुमच्यासाठी अर्पण करण्यात येईल. आणि मग येशू क्रूसावरून क्षमा करतो त्याचे शत्रू, आणि त्या इतरांच्या वतीने तो स्वर्गीय पित्याला विनंती करतो, हे पित्या त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. बंधू भगिनींनो, क्षमा करणं म्हणजेच प्रेम करणं, आणि प्रेम करणं म्हणजे क्षमा करणं. जर मी प्रेम करत असेल एखाद्या व्यक्तीवरती तर मी त्याला क्षमा करू शकतो, आणि जर मी क्षमा करू शकतो तर मी त्या व्यक्तीवर प्रेम करू शकतो. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना आपण क्षमा करतो, आणि ज्यांना आपण क्षमा करतो त्यांच्यावर आपण प्रेम करतो. क्षमा करण्याची इच्छा नसणे म्हणजेच प्रेम करण्याची इच्छा नसणे. माझी तयारीच नाहीये. आपण क्षमा का केली पाहिजे? आपण क्षमा केली पाहिजे कारण द्वेषाने द्वेष वाढतो, शब्दाने शब्द वाढतो, रागाने राग वाढतो, रागाने हिंसा येते, हिंसेने माणसाचा घात होत असतो. आधीच रात्र आहे, आणि रात्र ताऱ्यांशिवाय आहे, तारे विरहित अशी रात्र आहे. त्या अंधारामध्ये अधिक भर घालायची नाही, अंधार वाढवायचं नाही, कारण प्रभू प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये आपण चालायचं. अंधार अंधाराला दूर करू शकत नाही, अंधार अंधार नाहीसं करू शकत नाही, फक्त प्रकाश अंधार दूर करू शकतो. आणि येशू म्हणतो मी प्रकाश आहे. द्वेष द्वेषाला बाहेर करू शकत नाही, फक्त प्रेमच. येशूचा संपूर्ण शिकवणुकीचं सार एका शब्दामध्ये प्रेम. तो प्रेम करण्यासाठी आला. तुम्ही कोणी असा, तुम्ही कसेही असा, तुम्ही काहीही केलेलं असो, मी तुमच्यावरती फक्त प्रेमच करणार. द्वेष हा ज्याचा द्वेष केला जातो त्याचं नुकसान करतो, प्रचंड नुकसान करतो, दुखावला जातो. द्वेष हे आपल्याला राक्षस बनवते. द्वेषाने काहीच आपलं चांगलं होत नाही, ना शरीराचं, ना मनाचं, ना आत्म्याचं. या द्वेषानेच एकदा 60 लाख यहुदी लोकांना गॅस चेंबरमध्ये घालून एका माणसाने ठार करण्याचा प्रयत्न केला, छळछावणी केंद्रामध्ये पाठवलं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला. पण द्वेषाने द्वेष करणाऱ्याच्या आत्म्यालाही तडे गेले, आत्म्यालाही डाग लागले. ज्याने त्या 60 लाख निरपराध लोकांचा बळी घेतला त्याने शेवटी आत्महत्या केली. हिटलरने आत्महत्या केली. द्वेषाने द्वेष उत्पन्न होतो. डोळ्यासाठी डोळा, दाताबद्दल दात, हा जुना कायदा आम्हा सर्वांना आंधळ करून सोडेल, जग आंधळ करून टाकेल. आणि म्हणून येशूने त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं, आपण क्षमा कशी करावी? जसं देव आपल्याला क्षमा करतो. देवाकडे आपण येतो, देवाकडे आपण कबुली देतो, आणि देव आपल्याला लवकर क्षमा करतो. आपल्याला फक्त खरोखर खरा पश्चाताप करावा लागतो. जेव्हा खरा पश्चाताप आपण करतो तेव्हा देव आपल्याला त्वरित क्षमा करतो, ताबडतोब. नवीन जीवन जगण्यासाठी देवळाच्या गेटमधून बाहेर पडतानाच मी नवीन होतो, नवीन मला उपळ्या फुटतात. देवाने मला क्षमा केलेली आहे, मला नवीन जीवन मिळालेलं आहे. देव आपल्याला सहजपणे क्षमा करतो. आम्हाला फक्त सॉरी म्हणायचं असतं. आय एम सॉरी जीसस, जीसस मी मिस्टेक केलेली आहे, जीसस मी असं करायला पाहिजे नव्हतं, जीसस मी बोलायला पाहिजे नव्हतं, मी असं केलेलं आहे. आम्हाला तो त्वरित क्षमा करतो. देव आपल्याला पूर्णपणे क्षमा करतो. तो आपल्या अपराधांची नोंद ठेवत नाही, मुळात सकट तो आपल्याला क्षमा करतो. जसं आपल्याला यशया संदेशा सांगतो की पूर्व जितकी पश्चिमेपासून दूर आहे तेवढी तो आपली पाप आपल्यापासून दूर करतो. क्षमा ही फक्त क्षमाच असते, जेव्हा क्षमा करण्यासारखं काही नसते. क्षमा ही क्षमा आहे, दॅट्स ऑल. आय हॅव फॉरगिव्हन यू. परदेशातील एका विवाह संबंधी न्यायाधीशासमोर एका दाम्पत्याची आलेली केस. त्यांचं लग्न जवळजवळ तुटत होतं, आणि पतीचं त्या आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम होतं. तिला आनंद देण्यासाठी तो सर्व काही करत होता. त्याच्या स्वतःच्या कुटुंब, आई वडील, भाऊ बहिणी, मोठा परिवार असून सुद्धा
त्याने तिला प्राधान्य दिलं, तिच्या माहेरच्या कुटुंबाच्या लोकांना प्राधान्य दिलं, त्यांची काळजी घेतली, त्यांच्यासाठी पैसे खर्च केले, त्यांच्यासाठी घर उभं केलं, तिला नेहमी भेटवस्तू दिल्या, आनंद देण्यासाठी त्यांनी ओव्हरटाईम केलं, त्याने तिची सगळी स्वप्न पूर्ण केली, ती त्याचे सर्वस्व होती, त्याची लाडकी होती. त्यांच्या लग्नाच्या काही वर्षानंतर त्याला तिच्याबद्दल विचित्र गोष्टी ऐकायला येऊ लागल्या. अनेक लोकांनी त्याला सांगितलं की तुझी पत्नी दुसऱ्या पुरुषाशी मैत्री करून आहे, ती दुसऱ्या पुरुषाबरोबर ती फिरत असते, आम्ही तिला पाहिलेलं आहे. तरी देखील त्याला तो अफवा असं सांगतो. ह्या सगळ्या अफवा आहेत, ह्या तुमच्या कुटाळक्या आहेत, ह्या तुमच्या चकाट्या आहेत, मी याच्यावर विश्वास ठेवत नाही. त्याने सगळं ते फेटाळून लावलं आणि तो म्हणाला की प्रेम आंधळं आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे. खरंच प्रेम आंधळं असतं का? होय, ते आहे. कारण त्याचे डोळे फक्त ती आपल्या प्रिय व्यक्तीसाठीच लागलेले होते की माझी ती प्रिय पत्नी आहे. तो तिला ऑफिसमध्ये फोन करायचा, परंतु ती फोन घ्यायची नाही. आपल्या असिस्टंट करवी त्याला मेसेज पाठवायची की मी कामामध्ये आहे, मी डिक्टेशन घेत आहे, त्यामुळे मी तुझ्याशी बोलू शकत नाही. त्याने संदेश पाठवले, परंतु त्या संदेशाला तिने प्रतिसाद दिला नाही. आणि एक दिवशी त्याने स्वतःच्या आपल्या डोळ्यांनी तिला दुसऱ्या एका पुरुषाबरोबर पाहिलं आणि त्याच्या पायाखालची वाळू सरकली. तरीसुद्धा तो तिथे पार्कमध्ये हिम्मत करून गेला आणि त्याने तिला सांगितलं. तो तिकडे धावत गेला, गुडघे टेकले, हात धरून ओरडला, डार्लिंग, माय डार्लिंग, माझ्याकडे परत ये, मला तू हवी आहेस, कृपया घरी ये. तिने स्पष्टपणे नकार दिला आणि तिथे जमलेल्या लोकांसमोर तिने प्रत्युत्तर दिलं की हा माणूस माझ्या खाजगी जीवनामध्ये घुसखोरी करत आहे, मला ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. तिने त्याला जमलेल्या बागेमध्ये जमलेल्या लोकांसमोर नाकारलं. तो तिकडे तुटला, चक्काचूर झाला, त्याची स्वप्न उधळली गेली, त्याची तब्येत बिघडली. आणि त्या विवाह न्यायालयामध्ये आपला पुरावा देणाऱ्या त्या तरुणाने न्यायाधीशाला सांगितलं, आजही ती माझी पत्नीच आहे, जरी मी तिला नको असलो तरी माझ्यासाठी ती माझी पत्नी आहे, मी तिला क्षमा केली आहे. व्यावहारिक भाषेमध्ये आपण विचार केला तर असं कसं असा हा करू शकतो वगैरे आपल्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न होऊ शकतात. जेव्हा आपण ख्रिस्ताच्या नजरेतून पाहतो, जे काही वेगळं व्हायचं ते सगळं झालं असेल, पण माझ्या मनात तिच्याविषयी राग नाही आहे, तिने जे काही केलेलं आहे देव तिचा न्याय करेल, परंतु मी तिला क्षमा केली आहे. मला तिला अजूनही ती परत आली तरी माझी स्वीकारण्याची तयारी आहे. क्षमाशीलतेचं किती ह्यापेक्षा सुंदर उदाहरण असू शकतं की माझी क्षमा करण्याची तयारी आहे. एक प्रकारे त्या तरुणाने संदेष्टा होशेया याची कथा जिवंत केली. संदेष्टा होशेया याची जर आपण गोष्ट वाचली तर अशाच प्रकारे त्याला देखील अनुभव आला, पण तो देवाशी आणि आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहिला. चूक करणे हे मानवी आहे, पण क्षमा करणं हे दैवी आहे. टू एअर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन. जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा आपण देवासारखे बनतो, कारण देवच क्षमा करतो. आणि जेव्हा आपल्याला ती प्रेरणा होते, जेव्हा आपल्याला ती शक्ती आपल्यामध्ये येते, तेव्हा आपण सुद्धा देवासारखे बनत असतो. तुमच्या आयुष्यामध्ये असे खूप लोक आले असतील ज्यांनी तुम्हाला दुखावलेलं असेल, तुमचं मन तोडलेलं असेल, तुमचा विश्वासघात केला असेल. ज्या लोकांनी तुमची बदनामी केली, तुमच्या कुटुंबात, नातेवाईकात, मित्रपरिवारात, कामाच्या ठिकाणी तुमच्याविषयी खोटं पसरवलं, गैरसमज निर्माण केला, अशी माणसं तुमच्या जीवनामध्ये असतील. ज्या लोकांनी तुमच्या विरुद्ध योजना आखल्या आणि तुमचा विश्वासघात केला आणि तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, अशी माणसं तुमच्या जीवनामध्ये असतील. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आपलं रक्त उसळतं, आपलं मन आपल्या ताब्यात राहत नाही. जेव्हा असा माणूस समोर येतो किंवा ती आठवण आपल्या समोर येते, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, स्वतःसाठी प्रार्थना करा. प्रार्थना हेच आपलं शस्त्र आहे की ज्याद्वारे आपण प्रभूला मध्ये आणून ह्या गोष्टी सोडवू शकतो. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराकडे विनंती करा. ही जी क्रूसाच्या वाटेची भक्ती आपण चालतो, आपण प्रार्थना करतो, ही अशा माणसासाठी संपूर्णपणे तुम्ही अर्पण करा
जेव्हा तुम्ही गावामध्ये घरामध्ये क्रूसाच्या वाटेची भक्ती चालता, त्या माणसासाठी, त्या व्यक्तीसाठी तुम्ही ही अर्पण करा. तुमचे सर्व सूड आणि संतापाची भावना पुसून टाकण्यासाठी प्रभू येशूकडे या. हे जो पास आपल्यासमोर उभा केला जातो, ह्यावर आपण बघितल्यानंतर प्रभूच्या जीवनामध्ये ही फक्त एक इमाज आहे, ती आपल्यासमोर उभी केलेली आहे. प्रत्यक्षात जीवनामध्ये, येशूच्या जीवनामध्ये कसं वाटेला आलं असेल, आणि तरी देखील क्रूसावरती टांगलेला असताना हा येशू कसं काही दुसऱ्यांना क्षमा करू शकतो, त्यासाठी त्याच्याकडे आपण येऊया. आपल्या सर्व दुखापती, आपल्या सगळ्या हर्ट फिलिंग बरं करण्यासाठी, आपल्या सर्व जखमा बऱ्या करण्यासाठी, आपल्या जीवनातल्या खपली बाहेर काढून जखमा बऱ्या करण्यासाठी, कॅन्सर प्रमाणे रागाची खून आपल्या मनामध्ये जी शिल्लक आहे ती बरे करण्यासाठी येशू हा एकमेव वैद्य आहे, एकमेव डॉक्टर आहे, जो आपल्याला यातून मुक्त करू शकतो. सर्व शत्रूंना मनापासून क्षमा करण्यासाठी केवळ येशूच आपल्याला मदत करू शकतो. रेवेन्सब्रुक नावाच्या एका छळछावणी केंद्रामध्ये गिफ्ट पेपरच्या तुकड्यावरती एका अज्ञात महिलेने लिहिलेली प्रार्थना सापडली. तिने लिहिलं, हे परमेश्वरा, केवळ सद्भावना असलेल्या स्त्री पुरुषांचंच स्मरण नव्हे, तर जे दुर्बुद्धीने वागले त्यांचेही तू स्मरण ठेव. काय प्रार्थना करते? जी छळछावणीमध्ये आहे, जिचा शेवट त्या छळाने झाला, दुःखद झाला, भयानक झाला, त्या ठिकाणी सुद्धा ती प्रार्थना करते की जेव्हा तू स्मरण करशील तेव्हा फक्त सद्वर्तन किंवा चांगल्या लोकांचंच आठवण करू नको, तर जे वाईट वागलेले, दुर्बुद्धीने वागलेले आहेत त्यांचेही तू स्मरण कर, कारण त्यांच्यामुळे आमच्यावर ओढवलेले दुःख तू लक्षात ठेवू नकोस. ते दुर्बुद्धीने वागले आणि त्यामुळे माझ्यावर जे संकट ओढवलेलं आहे ते तू लक्षात ठेवू नकोस. उलट मी जे दुःख सहन केलं आणि त्यामुळे मला जे प्रतिफळ मिळालं ते लक्षात ठेव. आमचं मित्रत्व, माझी निष्ठा, माझं मित्रत्व, माझी नम्रता, माझं धैर्य, माझं औदार्य, यातून मिळालेली अंतःकरणाची महानता आणि प्रतिफळ हे तू लक्षात ठेव. आणि जेव्हा ते लोक जे वाईट वागले ते तुझ्या न्यायासनासमोर येतील तेव्हा आम्हाला मिळालेली प्रतिफळ ही त्यांना क्षमा करण्यासाठी वापर. माझा चांगुलपणा की त्यांना क्षमा कर. केवढं मोठं मन माणसाचं असू शकतं. एका साध्या स्त्रीच्या हृदयातून आलेली ही किती सुंदर प्रार्थना आहे. जणू काही येशूच्या मुखातूनच ती बोलत आहे. मनापासून क्षमा करण्याचा अर्थ असाच आहे, ज्यांनी आपल्याला इजा केलेली आहे, दुखावलेला आहे, त्यांच्याबद्दल मनात वाईट भावना न ठेवता त्याऐवजी आपण भोगलेल्या दुःखामुळे मिळालेलं प्रतिफळ देवाने, त्या प्रतिफळातून देवाने त्यांना आशीर्वाद द्यावा. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या क्षमाशीलतेचे फायदे आहेत. हे बायबलमध्येच सांगितलेलं आहे. स्तोत्रकार 86व्या स्तोत्रामध्ये 5व्या वचनामध्ये सांगतोय, हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर तू विपुल दया करणारा आहेस. आपण देवासारखे क्षमा करण्यास तयार आहोत का? त्याचे पुष्कळ फायदे आहेत. पहिला फायदा, इतरांना क्षमा केल्याने आपले चांगले नातेसंबंध पुन्हा एकदा प्रस्थापित होतात. पवित्र बायबल ख्रिस्ती जनांना उत्तेजन देते की तुम्ही एकमेकांवर उपकारी आणि कणवळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. इफिसकरास लिहिलेलं पत्र 4 अध्याय 32 वचन. दुसरा फायदा, क्षमाशीलता शांती आणते. इतरांसह शांती तर होतेच आपली, पण मला आंतरिक शांती मिळते. रोमकरास पत्र 14 अध्याय 19 वचन. तिसरा फायदा, इतरांना क्षमा केल्याने आपल्याला ह्याची आठवण होते की आपल्यालाही क्षमेची गरज आहे. मलाही देवाकडे क्षमा मागण्याची गरज आहे. होय, सर्वांनी पाप केलं आहे आणि आपण सर्वजण देवाच्या गौरवाला उणे पडलेलो आहोत. रोमकरास पत्र
3 अध्याय 23 वचन. आणि शेवटी इतरांना क्षमा केल्याने देवाने आमच्या पापांची क्षमा करण्याचा मार्ग मोकळा होतो. जेव्हा मी दुसऱ्यांना क्षमा करतो, येशूने म्हटलं, जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करेल. मत्तई 6 अध्याय 14 वचन. क्रुसावर टांगलेलं असताना येशूचं मन किती गोष्टींनी भरलेलं असेल आपण कल्पना करू शकत नाही. त्याला शिष्यांची आणि खास करून आपल्या सगळ्यांची, त्याच्या अनुयायींची त्याला काळजी होती. तरी क्रुसावर यातना होत असतानाही त्याचे शेवटचे शब्द होते, हे पित्या त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. अंतःकरणाने एक दुसऱ्यांना क्षमा केल्याने आपण येशूच्या परिपूर्ण उदाहरणाचे अनुकरण करू शकतो. आमेन.